हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण टोमॅटोपासून मस्त अशी आंबट गोड चवीची आमटी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आमटीसाठी लागणारे साहित्य बघूया। मस्त अशी लाल कलरची टोमॅटो, खिसलेलं खोबरं, भरपूर अशी कोथिंबीर, छोटी वाटी धने, जिरे, शेंगदाणे, थोडी चिंच, गूळ, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक। मसाल्यांमध्ये लागणार आहे लाल तिखट, थोडी धना पावडर आणि हळद। सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेऊया। टोमॅटो कट झालेत, आता आपण घेतलेला मसाला हलकासा भाजून घेऊया। एका कढईमध्ये खिसलेलं खोबरं, एक छोटी वाटी जिरे, थोडेसे धने आणि शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊया। हे आपल्याला जास्त भाजायचे नाहीयेत, अगदी कोमट होईपर्यंतच भाजून घ्यायचे। हे सगळे सुके जिन्नस हलकेसे भाजून झालेत, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे पण हलकसं भाजून घेऊया। हिरवी मिरची, लसूण पण भाजून झालंय, आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन कट करून घेतलेले टोमॅटो शिजवून घेऊया। टोमॅटो शिजायला फारसा वेळ लागत नाही, 1 ते 2 उकळीमध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजतात। आता ते एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेऊया। आता भाजून घेतलेला मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मसाला वाटत असताना त्यात थोडीशी चिंच, गूळ आणि कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं। मसाले बारीक करत असताना पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची। आता त्याच भांड्यामध्ये थंड झालेले टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊया। टोमॅटोची पेस्ट करत असताना टोमॅटो पूर्णपणे थंड करून घ्यायचे। अशा पद्धतीने पेस्ट बनली आहे टोमॅटोची पण। दोन्ही पेस्ट तयार आहेत, आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। एका कढईमध्ये तेल घ्यायचं, ते गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे आणि मोहरीची फोडणी फुलून आली की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तयार वाटण टाकून घ्यायचं। तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं। छान परतवलंय, ह्यात आपण सुके मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, थोडीशी धना पावडर आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ। सुके मसाले तयार वाटणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करून घेऊया। एकजीव करत असताना कंटिन्यू चमचा हलवत राहायचा, म्हणजे मसाले जळणार नाहीत। ह्याला छान तेल सुटलंय बघा। मसाले पण व्यवस्थित शिजलेत, आता टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि ह्या वाटणामध्ये एकजीव करून घेऊया। छान तेल सुटेपर्यंत ह्याला एकजीव करत राहायचं। तेल सुटलंय बघा, आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या। मिक्सरच्या भांड्यात मी थोडं वाटण राहिलं होतं, त्यात पाणी टाकून ऍड केलं ह्यात। आता भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान उकळवून घ्यायची आमटी। मस्त अशी आंबट आणि गोड चवीची टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे। आता आपण गरम गरम जिरा राईस सोबत ही सर्व करून घेऊया। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, तर संध्याकाळच्या जेवणामध्ये अशी गरमागरम भातासोबत आंबट आणि गोड चवीची आमटी नक्की खाऊन बघा। जेवणाची मजा काही वेगळीच लागते। आज बनवलेली आमटी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।